महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। आज वर्षभरानंतरही ब्रिटिशकालीन पुलांवरून वाहतूक सुरूच आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। या दुर्घटनेमध्ये 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले। त्यानंतर राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। आज आता आपण आहोत महाडजवळच्या गांधारी नदीजवळ। या गांधारी नदीवरचा आपण पूल पाहतोय। हा पूल जो आहे तो संपूर्णपणे दगडामध्ये बांधलेला आहे आणि या पुलाच्या कठड्यांमध्ये आपण झुडपं वाढलेली पाहतोय आणि या झुडपांमुळे जे पुलाचे दगड आहेत ते दगड निसटून पडलेले आहेत आणि त्यामुळे या पुलाला अपघात धोका होऊ शकतो असं म्हटलं जातंय। गांधारी पुलासारखेच राज्यात असे अनेक ब्रिटिशकालीन पूल आहेत। प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावर पाहायला गेलं तर कुंडलिके नदीवरचा जो पूल आहे कोलाड जवळचा, त्याचप्रमाणे नागोठण्याचा अंबा नदीवरचा पूल आहे, माणगाव जवळच्या काळ नदीवरचा जो पूल आहे, त्याचबरोबर रत्नागिरीतील खेड जवळच्या जगबुडी नदीवरचा पूल आहे। अशा प्रमुख पुलांबरोबरच अनेक छोटे मोठे पूल ब्रिटिशकालीन जे पूल आहेत ते या मुंबई गोवा महामार्गावर आहेत आणि या पुलांवरून आजही वाहतूक सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं जे काम सुरू आहे, या चौपदरीकरणाच्या कामामध्ये या पुलांचं नूतनीकरण होईलच, परंतु तोपर्यंत या पुलांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता मात्र आजही वाऱ्यावरच आहे। प्रफुल्ल पवार, जी मीडिया, रायगड। पुढील बातमीकडे, कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सरकारकडून गणेश भक्तांच्या वाहनांना टोल माफी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या संदर्भात सरकारनं आज बैठक बोलावली आहे। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली। गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या छोट्या 4 चाकी गाड्यांना टोल मुक्ती देण्यात आली होती। गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते। गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात, त्यामुळे टोल माफीचा निर्णय झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर 31 जुलैची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवल्याचं सरकारनं जाहीर केलं। मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये आदेश वेळेवर न पोहोचल्यानं मंगळवारचा दिवस वाया गेला। यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्यानं जिल्हा बँकेने पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली। जिल्हा बँकेच्या 94 शाखांसह 175 कॉमन सर्व्हिस सेंटर बंद झाल्यानं शेतकऱ्यांना मंगळवारी विमा भरता आला नाही, त्यामुळे बँकांमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना परत जावं लागलं। तर नांदेड जिल्ह्यात शेतकरी पीक विमा भरण्यासाठी सकाळीच बँकेत पोहोचले, पण सरकारचे तसे कुठलेच आदेश प्राप्त झाले नाहीत असं उत्तर बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना मिळालं। नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 4 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, मात्र अजून तेवढ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरला नाही, त्यामुळे आजपासून 4 दिवसात सर्वांना पीक विम्याचा लाभ मिळणार का याबाबत शंका आहे। मुदतवाढीचे कोणतेही आदेश अद्याप बँकेस प्राप्त झालेले नाहीत आणि त्यामुळे 31 तारखेपर्यंत शेवटपर्यंत ज्या सभासदांचे होते ते विमा स्वीकारण्यात आले। आजपासून मात्र विमा स्वीकारणं बंद करण्यात आलं। समाधान झालंय, पण सगळे लोक होतील की नाही याची अजून चिंता दिसली, कारण का तुमचे ते नेट चालना झाले, साईट बंद पडायल्यात, म्हणजे अनेक प्रकारच्या भानगडी वाढायल्यात, त्यामुळं हे 4-5 दिवस दिले ते चांगलं झालं। बँकेमध्ये अजून तर काय सुरू नाही, ते म्हणत आम्हाला काय लेटर आलेलं नाही। बँकेमध्ये म्हणत आम्हाला लेटर काय आलं नाही, अजून तारीख वाढली, पण जोपर्यंत लेटर येत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही। पीक विम्याची रक्कम भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। येत्या 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली। 31 जुलैपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरण्याची मुदत होती, मात्र अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्यानंतर मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली। गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी 5 वेळा विम्याची रक्कम घेतली असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। हे टाळण्यासाठी ऑनलाईन KYC करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। याशिवाय पुढच्या वर्षी 2 ते 3 महिने आधीच KYC सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आता याच्या पुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही आहे। याचं कारण पीक विमा जो आहे अध्यक्ष महोदय, हा री-इन्शुरन्स असतो आणि जगभरातल्या कंपन्या त्याच्यात री-इन्शुरन्स करतात आणि या री-इन्शुरन्समध्ये तुम्हाला पीक काय, शेवटी हा रिस्कचा गेम आहे, तर पीक काय येणार आहे किंवा नाही येणार आहे हे माहिती पडल्यानंतर इन्शुरन्सकडनं असं करता येत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही जी मुदतवाढ दिलेली आहे ही याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही आहे। मुळामध्ये याचा मी संपूर्ण आढावा घेतल्यानंतर
5 किंवा 6 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये खरं म्हणजे हा सगळा प्रश्न उभा झाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न नाही आहे. 5-6 जिल्ह्यात मेजर प्रश्न आहे. तिथे ॲडिशनल काय मॅनपॉवर लावून करता येईल तसा प्रयत्न आम्ही त्या 5-6 जिल्ह्यांमध्ये निश्चितपणे करू. धुळे जिल्ह्यात पावसानं चांगलीच दडी मारली. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बरसलेला पाऊस गेल्या 1.5 महिन्यापासून गायब आहे. जिल्ह्यातील 91% पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र पाऊसच नसल्यानं बळीराजा संकटात सापडलाय. त्यात जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी. महाराष्ट्रामध्ये बरसत असलेला पाऊस धुळ्यावरती मात्र रुसलेला आहे. जिल्ह्यामध्ये 9 महसूल मंडळांमध्ये पावसाने सरासरीही गाठली नाही. आपण आता नकाने तलावावरती आहोत. हा तलाव धुळे शहराला पाणीपुरवठा करतो आणि याच्यामध्ये फक्त 4% पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातले जे जलसाठे आहेत तेही आटलेले आहेत. मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा 27% जलसाठा आहे, तर जे लघु प्रकल्प आहेत जिल्ह्यातले 47 त्यांच्यामध्ये फक्त 13% पाणी शिल्लक आहे. एकंदरीतच जिल्ह्यातली सरासरी जलसाठ्यांची जर पातळी तपासली तर त्याच्यामध्ये फक्त 23.5% जलसाठा हा जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे. धरणांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे आणि याकडे प्रशासन मात्र गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. कारण की टंचाई सदृश्य परिस्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण होताना दिसते आहे. मात्र याकडे प्रशासनाने आराखडा तयार करून जी तयारी केली पाहिजे ती होताना दिसत नाही. पिकांचीही परिस्थिती जिल्ह्यामध्ये दयनीय आहे. पावसाचा जो खंड आहे, 2 पावसांचा खंड हा 1 महिन्यांपेक्षा जास्तीचा झालेला आहे. अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिलेली आहे, तर काही ठिकाणी फक्त तुरळक पावसाने हजेरी लावलेली आहे. अशा या बिकट परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी शेतकरी हा संघर्ष करत असताना प्रशासन मात्र आपल्या नेहमीचे कागदे घोडे पुढे रेटण्यातच मग्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषारसोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणं आता भरू लागली आहेत. अप्पर वैतरणाही ओसंडून वाहू लागलंय. यापूर्वी तानसा, भातसा आणि मोडकसागर ही 3 धरणं ओसंडून भरलेली आहेत. मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. आता पाहूया राज्यातील आणखी काही घडामोडी, मात्र थोडक्यात. महसूल दिनानिमित्त शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन 7/12 संदर्भात जागृती करण्यासंदर्भात सरकारनं प्रशासनाला आदेश दिले होते. अकोल्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी ही जनजागृती अगदी हटके पद्धतीने केली. त्यांनी यासाठी थेट शेजारचं चांदूर गाव गाठलं, तेही सायकलनं. याचवेळी 1 वर्ष पूर्ण झालेल्या 1000 झाडांचा वाढदिवस देखील त्यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला. धुळ्यात महसूल दिनाचं औचित्य साधून शासनाच्या ऑनलाईन 7/12 सेवेचा लोकार्पण करण्यात आला. धुळे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते ही सेवा कार्यान्वित करण्यात आली. राज्यभर पेटलेल्या शेतकरी आंदोलनात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची आग्रही मागणी होत असताना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं या शिफारशींविरोधात यवतमाळमध्ये मोर्चा काढला. स्वामीनाथन आयोगाऐवजी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सच्या अहवालाची अंमलबजावणी करावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. कर्जमाफी देताना सरकारनं लहान मोठा असा फरक न करता सरसकट कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जळगावात देखील जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन देऊन सरसकट कर्जमाफीची मागणी केली. याबाबत सरकारनं ठोस निर्णय न घेतल्यास शरद जोशी यांच्या जयंतीपासून जिल्ह्यात मंत्र्यांना प्रवेशबंदी करू असा इशारा संघटनेने दिला. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची निराशा झाली असा आरोप करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गांधीच्या मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जळगाव जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी शासनाचे अधिकारी कुठलेच प्रयत्न करताना दिसत नाहीत असा आरोप करत सहकार विभागावर कोरडे ओढणारे मुखवटे घालून ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. कर्जमाफीप्रमाणे आम्हालाही सरकारनं मदत करावी अशी मागणी ठेवीदारांनी केली. रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र तसंच दिल्ली मुंबई कॉरिडॉरकरिता भूसंपादन सक्तीचं होते असा आरोप आहे. शेतकरी वर्गाला उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप करत कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीनं माणगाव इथे आंदोलन केलं. सध्या फक्त 10 गावांचं संपादन होतंय. तिथे 68% जमिनीसाठी संमती मिळाल्याचा दावा सरकारनं केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.